रामराम मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की माझा आत्मविश्वास कसा कमी कमी होत गेला, पण फक्त उपचार करून माझी स्किन सुधारली नाही, त्यासाठी मला माझ्या सवयींमध्ये बदल करावा लागला। मी तुम्हाला सांगणार आहे की मी सर्वात पहिलं काय खाणं बंद केलं, कोणतं पथ्य पाळायला सुरुवात केली आणि त्याचा माझ्या स्किनवर काय परिणाम झाला। जर तुम्हालाही सतत पिंपल्स येत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तिला माझ्या स्किनसाठी मला सर्वात कठीण काय वाटलं असेल बरे, ते म्हणजे बाहेरचं खाणं बंद करणं। तुम्हाला खरं सांगू का, मला बाहेरचं खायचं खूप आवडायचं। पिझ्झा, बर्गर, चिप्स, कोल्ड ड्रिंक्स, टी। मैत्रिणींसोबत बाहेर गेलं ना की हे खाल्ल्याशिवाय माझा दिवस कधीच पूर्ण होत नव्हता। आणि महत्वाचं ते सांगायचं तर राहिलंच, कॉफी तर माझी सगळ्यात फेवरेट होती। त्यावेळी कॉलेजच्या दिवसात मला वाटायचं याचा माझ्या स्किनशी काहीच संबंध नाही, पण मी कुठेतरी ऐकलं होतं जास्त तळलेलं किंवा बाहेरचं खाल्लं की पिंपलची समस्या वाढू शकते, पण मन मात्र मानत नव्हतं। पण जेव्हा माझ्या स्किनवरती पिंपलची संख्या अगणित झाली तेव्हा मी डॉक्टरांकडे उपचार घ्यायला सुरुवात केली। तेव्हा मी डॉक्टरांना एक साधा प्रश्न विचारला की डॉक्टर, काय खाण्यात बदल करायचे? पण खरं सांगते, डॉक्टरांनी मला खूप छान उत्तर दिलं। ते म्हणाले की प्रत्येकालाच एका विशिष्ट पदार्थामुळे पिंपल्स येतात असे नाही। त्यांचं हे उत्तर ऐकल्यानंतर माझ्या मनात एक छोटासा विचार आला की आपण बाहेरचं जास्त खातो, बाहेरचं खायचं बंद करायला काय हरकत आहे? हा छोटासा विचार बंद करणं माझ्यासाठी खूप कठीण होतं। मी हळूहळू सगळं बंद करायला सुरुवात केली, एकदम काही बंद केलं नाही। पहिले मी हे रोज खायचे, मग मात्र आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यातून एकदा, मग मात्र मी याचं प्रमाण हळूहळू कमी करत गेले। कोल्ड ड्रिंक्स ऐवजी मस्त लिंबू पाणी प्यायला सुरुवात केली, चिप्स ऐवजी घरातला हलका आहार खायला सुरुवात केली। माझ्या आहारात मी फ्रूटचा जास्त प्रमाणात समावेश केला, त्यामुळे मला बाहेरचं गोड खायची इच्छा थोड्याफार प्रमाणात कमी व्हायला लागली। सुरुवातीला मला असं वाटायचं, बापरे हे किती अवघड आहे, कारण मला टी सुद्धा खूप आवडायचा। टी सोबत मस्त खारी। स्किनसाठी मी माझ्या सवयींमध्ये पूर्णतः बदल केला। कधी कोणाबरोबर बाहेर गेले की ते समोरचं खात असलं की मलाही खायची इच्छा व्हायची बरं। पण खरं सांगायचं तर काही वेळेस खाल्लं सुद्धा, पण कधी स्वतःला दोष दिला नाही। कारण मला समजलं होतं की स्किन सुधारणं म्हणजे फक्त परफेक्ट होणं नाही, तर त्याच्यात सातत्य ठेवणंही महत्वाचं आहे। म्हणून मी सवयी बदलली। पूर्वी मला आहे ना बाहेरचं खायला खूप म्हणजे खूप आवडायचं। पूर्वी मी बाहेरचं रोज खायचे, मग मात्र कधीतरी खाल्लं तरी समाधान वाटू लागलं। मी घरचंच जेवण खायला सुरुवात केलं। भाजी, भाकरी, भात, फळं या साध्या आहारावरती मी भर द्यायला सुरुवात केली। त्यामुळे माझी त्वचा एका रात्रीत बदलली असं मी अजिबात म्हणणार नाही। कारण स्किन सुधारण्यामागे माझे योग्य उपचार, योग्य पथ्य, योग्य स्किन केअर, वेळ, संयम या सगळ्या गोष्टी काम करत होत्या। पण एक गोष्ट मला मात्र नक्की समजली, जेव्हा मी माझ्या शरीराची काळजी घ्यायला सुरुवात केली तेव्हा मला मात्र आतून बरं वाटायला लागलं। सगळ्यात मोठी गोष्ट होती, आज मी बाहेरचं पूर्णपणे बंद केलं असं म्हणणार नाही। थोडंफार मी कधीतरी खाते, कारण मी पण माणूस आहे, मलाही खायची इच्छा होती, पण रोज खात नाही। कधीतरी म्हणजे खूप दिवसांनी एखाद वेळेस खाते। कारण मला आता समजलं होतं की कोणती गोष्ट अति झाली की तिचा वाईट परिणाम हा दिसतोच। जर तुम्हालाही पिंपलची समस्या असेल किंवा तुम्ही त्या त्रासाला कंटाळला असाल तर स्वतःवरती जास्त बंधने लादू नका, पण तुमच्या छोट्या छोट्या सवयींकडे लक्ष द्या। लहान लहान बदल करा, सातत्य ठेवा आणि संयम ठेवा। कारण त्वचा सुधारणे ही एक स्प्रिंट नाही, तो एक प्रवास आहे। माझ्यासाठी त्या प्रवासाची सुरुवात या छोट्या छोट्या बदलांपासून झाली होती। ही तर फक्त सुरुवात आहे। माझी स्किन सुधारण्यासाठी मी खूप पथ्य पाळले आणि खूप छोटे छोटे बदल केले आहेत। पण हे सगळं सांगणे एका व्हिडिओमध्ये शक्य नाही, म्हणून पुढच्या ब्लॉग्स मध्ये मी एक एक पथ्य स्टेप बाय स्टेप तुमच्या सोबत शेअर करणार आहे। नेमकं काय बदललं, का बदललं आणि याचा मला काय फायदा झाला, हे सगळं मी माझ्या अनुभवासोबत तुम्हाला सांगणार आहे। म्हणून जर तुम्ही माझी स्किन जर्नी फॉलो करत असाल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचा भाग मिस होणार नाही। नक्कीच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये। धन्यवाद।